हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं होममेकर पूनम चॅनलमध्ये आणि आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपल्या घरामध्ये काही प्रोडक्ट असतात, त्याचे आपल्याला काही डेफिनेट यूजच माहीत असतात, परंतु त्याचे आणखी काही आपण यूज करू शकतो आणि त्या कशा पद्धतीने करायचं आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यापूर्वी माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन येतील आणि माझं डेली रुटीन, काही टिप्स आणि आमचे कॉमेडी व्हिडिओजही तुम्हाला पाहायला भेटतील. तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हे आहे कम्फर्ट लिक्विड. याचा यूज कशासाठी करतात हे सगळ्यांना तर माहितच असेल. पावसाळ्यामध्ये तर नक्की याचा यूज केला जातो कपड्यांचा दुर्गंध घालवण्यासाठी आणि आता सर्रास लोक हे यूज करतात. तर याचे आणखी काही फायदे आहेत आणि हे आणखी वेगवेगळ्या प्रकारे आपण घरामध्ये वापरू शकतो. तर ते कसं वापरायचं याच्या मी काही तुम्हाला टिप्स सांगणार आहे, तर त्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि तुम्हाला कोणती टिप सर्वात जास्त आवडली ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा. या इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये मी अर्धा कॅप असं कम्फर्ट टाकून घेणार आहे. यानंतर हे सोल्युशन आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे मी हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आपल्याकडं अशी एखादी स्प्रे बॉटल असते, नसेल तर बाजारामध्ये ते सहजपणे उपलब्ध होते. त्या स्प्रे बॉटलमध्ये आता हे सोल्युशन मी ओतून घेणार आहे. अशा पद्धतीने मी सोल्युशन स्प्रे बॉटलमध्ये ओतून घेतलेलं आहे. आता त्याची कॅप घट्ट बसून घ्यायची आणि आपलं हे सोल्युशन तयार झालं आहे. या सोल्युशनचा काय उपयोग करायचा, तर आपल्या कबर्डमध्ये जे आपण कपडे ठेवतो तर बऱ्याच वेळा त्याचा कुबट वास येतो आणि मग ते घातले असतात त्याचा वास आपल्याला चांगला वाटत नाही. मग काय करायचे, तर इस्त्री करताना यावरती हे सोल्युशन स्प्रे करायचे आणि इस्त्री करायचे. म्हणजे आपण कधी जर बाहेर जाताना आपला बॉडी आणि हा कम्फर्टचा सुगंधही बराच वेळ कपड्याचा सुगंध अगदी छान असतो. अशा पद्धतीने कम्फर्ट सोल्युशनचा वापर करून तुम्ही इस्त्री करून कपडे बरेच दिवस कबर्डमध्ये ठेवले तरीही त्या कम्फर्ट सोल्युशनचा सुगंध आपल्या कपड्यांना तसाच राहतो. त्यासाठी या ट्रिकचा नक्की उपयोग करा. आता आपण कम्फर्टचा उपयोग नंबर 2 पाहूया. तर अशा डब्या आपल्या घरामध्ये असतात किंवा टीनही असतात छोटे छोटे, तर त्याचा उपयोग कसा करायचा हे मी तुम्हाला सांगते. तर बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या बाथरूममध्ये किंवा टॉयलेटमध्ये दुर्गंध येतो किंवा असा कुजट वास येत असतो, तर तिथे आपल्याला हे फ्रेशनर म्हणून वापरायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं, या डब्बीमध्ये मी इथे बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा कम्फर्ट टाकून घेतलं आणि हे छान असं मिक्स केलं. आता जे हे मिश्रण आहे त्या डब्बीला आपण एका नेटच्या कापडाने किंवा एखाद्या कापडाने त्याला रबरने फिक्स करून घेणार आहोत. हे अशा पद्धतीने कापड लावून त्याला रबर लावून घ्यायचं. अशा पद्धतीने याला आता रबर लावून घेतला आहे आणि रबर लावल्यानंतर आपण याला पिनीने छोटे छिद्र पाडणार आहोत, जेणेकरून त्यातील हवा खेळती राहील आणि सुगंधही त्याचा बाहेर पडेल. आता आपलं बाथरूम डिओडोरंट तयार झालेलं आहे आणि हे आपण बाथरूममध्ये किंवा टॉयलेटमध्ये ठेवू शकतो आणि 15 दिवसापर्यंत हे चांगले पैकी सुगंध आपल्याला देत असतं. त्यामुळे बाथरूमचा किंवा टॉयलेटचा घाण वास येत नाही. उपयोग नंबर 3, आपण याचा उपयोग आणखी कशासाठी करायचा, तर या ठिकाणी तुम्हाला दाखवते. मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. किचन क्लिनिंगमध्ये या कम्फर्टचा काय उपयोग होतो ते आता आपण पाहणार आहोत. तर मी इथे या ठिकाणी एका भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी घेऊन गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. हे पाणी गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये एक अर्धा कॅप कम्फर्ट टाकून घेणार आहे. तर या सोल्युशनला चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्याला एक उकळी काढून घेणार आहे. उकळल्यानंतर याचा सुगंध आणखी छान येतो
आणि डार्क असा सुगंध सगळीकडे पसरतो आणि खूप छान असा वास येते बघा आता हे उकळल्यानंतर. तर आता मी हे गॅस ऑफ करणार आहे आणि हे भांडं उतरून किचनमध्येच एका साईडला ठेवणार आहे, जेणेकरून सर्व किचनमध्ये याचा सुगंध पसरेल. याचा चौथा उपयोग म्हणजे बऱ्याच वेळेला सिंकमधून आपल्याला दुर्गंध येतो, तर तो दुर्गंध घालवण्यासाठी हे जे गरम केलेलं पाणी आहे ते मी सिंकमध्ये टाकून घेणार आहे, जेणेकरून सिंकचाही दुर्गंध दूर होतो. कम्फर्टचा पुढील उपयोग आपण पाहून घेऊयात. ते जे गरम केलेलं सोल्युशन होतं ते थोडं कोमट झालेलं आहे आणि मी आता ते एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घेणार आहे. तर याचा उपयोग कशासाठी करायचा? आपल्या घरामध्ये जे किचन कॅबिनेट असतात ते बऱ्याच वेळेला तेलकट आणि मेंचट होतात आणि मग त्याच्यावरील डाग चांगले दिसत नाही. तर ते डाग काढण्यासाठी आपण या सोल्युशनचा अशा प्रकारे उपयोग करणार आहोत. किचन कॅबिनेटवरती हा स्प्रे असा मारून घ्यायचा आणि त्यानंतर एका स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं. त्याने आपलं किचन कॅबिनेट अगदी लख्ख आणि चकचकीत होतं आणि सुगंधही छान येतो, त्यामुळे अगदी छान वाटतं. अशा पद्धतीने कम्फर्टचा उपयोग करून मी किचन कॅबिनेट स्वच्छ करत असते आणि ते खूप छान स्वच्छ होतात. पुढील कम्फर्टचा उपयोग पाहण्यासाठी बघा, आता इथे जे पाणी आहे मी त्या पाण्यामध्ये त्याच पाण्याने मी गॅस ओटा आणि गॅस स्टोव सगळं पुसून घेणार आहे. या सोल्युशनने पुसल्यानंतर आपली टाईलही क्लीन होते आणि सुगंधही छान येतो, त्यामुळे अगदी प्रसन्न वाटते किचनमध्ये. कम्फर्टचा पुढील उपयोग आपण पाहू तर घरामध्ये असे चहाचे यूज अँड थ्रोचे कप असतात, तर त्याचा उपयोग करून मी आता रूम फ्रेशनर बनवणार आहे. तर इथे मी एक कॉटनचा बोळा घेतलेला आहे आणि तो या कपामध्ये ठेवला आणि त्यावरती थोडं कम्फर्ट टाकून घेणार आहे, म्हणजे कॉटनचा बोळा या कम्फर्टमध्ये थोडा भिजून घ्यायचा. आणि आता हे भिजल्यानंतर पुढील क्रिया करू. तर काय करायचे, हे जे मिक्सचर आहे ते आपण आता कबर्डमध्ये ठेवणार आहे, कारण बऱ्याच वेळा कबर्डमध्ये आपल्याला कपड्यांचा वास येतो, तर असे ठेवल्याने कबर्ड ही सुगंधित राहते आणि कपड्यांचा वासही येत नाही. आता आपण कम्फर्टचा लास्ट आणि बेस्ट उपयोग पाहून घेणार आहोत. तर सगळ्यांनाच वाटते की आपले घर हे सुगंधित असायला हवे, तर त्यासाठी काय करायचे, फ्लोअर क्लीन करताना आपण पाण्यामध्ये कम्फर्ट टाकून घेतले तर त्याचा सुगंध बराच वेळ टिकतो आणि अगदी फ्रेश असे वातावरण वाटते. तर हे सोल्युशनने मी फरशी पुसून घेत आहे. खूप छान असा सुगंध येत आहे आणि फरशी ही खूप छान निघते आणि तुम्ही ह्या सर्व टिप नक्की ट्राय करून पहा. अशा पद्धतीने एकच कम्फर्ट वापरून आपण अनेक उपयोग करून घेऊ शकतो. किचन क्लीन करण्यासाठी, तसेच कपड्यांचा दुर्गंध घालवण्यासाठी, कपाटामध्ये डिओडोरंट म्हणून, तसेच टॉयलेट बाथरूममध्येही डिओडोरंट म्हणून किंवा घरामध्ये फ्रेशनर म्हणूनही कम्फर्टचा उपयोग करता येतो. तर तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.